तर टीम जुई आणि टीम मसला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात 12वा खेळाडू त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. आपणास विनंती करण्यात येते. एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धा अर्थात सरपंच चषक 2024 एक अप्रतिम पर्व आणि युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि आपल्या सर्व खेळाडूंची नावं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तर टीम मसलाची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकर एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय. सलाउद्दीन आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल बॅटर उझेफा आणि बॉलिंग मार्क वरती जुया टीमचा पहिला प्रमुख गोलंदाज इब्राहिम बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. सलाउद्दीन आणि उझेफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग मार्क वरती इब्राहिम पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल मॅच ऑन सामन्याला होते ते सुरुवात. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर या दुपारच्या सत्रामध्ये इथे पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल बॉलर इब्राहिम पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टिअर इथे करायचा होता. बॅट आणि बॉलचं तेवढा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच अंपायर सर आपल्याकडे बोलतील. नो बॉलचा इशारा येतोय. हाईट ऑफ द व्रिस्ट अर्थात कमरेच्या वर असलेला चेंडू नो बॉल घोषित केला जातोय. उघडा डोळे पाहणीट पुढचा बॉल असेल फ्री हिट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लँड झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलाउद्दीनचा वार चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम मसला. टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलाउद्दीन आणि उझेफ. यावेळेस देखील बिगेट करायचा होता परंतु गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. परिणामी चेंडू जाऊन आदळला शरीरावरती. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक देखील चांगला राहिलाय. बॉलर आपल्याला पाहिला तर इब्राहिम टीम जुईचा पहिला प्रमुख गोलंदाज. अनेक मैदान या खेळाडूंनी देखील गाजवलेत. अनेक क्रुशियल मोमेंट मध्ये आपल्या टीमला अनेक सामने जिंकून दिलेत. परंतु इथे मंच वेगळा आहे आणि या मोठ्या मंचाचा सरपंच बनायचा असेल तर खेळ देखील त्या चांगल्या दर्जाचा करावा लागेल. इथे देखील पाहावं लागेल चांगल्या दर्जाचा चेंडू. बॅट्समन बीट पाठी पाहिलं तर विकेट किपर देखील झालेत बीट. नक्कीच डिक्लेअर स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या चेंडूवरती आली फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. एका धावेने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीम मसला टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय.
सलाउद्दीन आणि उझेफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राईट अँड लेफ्ट हे कॉम्बिनेशन. बॉलिंग मार्क वरती इब्राहिम. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक देखील चांगला राहिलाय त्याचा. यावेळेस उझेफच्या बॅट मधून ऑन साइडला चांगला फटका होतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 15. सलाउद्दीनच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला. त्यानंतर उझेफ देखील आपला क्लास दाखवतो. एक चेंडू त्यानं या ओव्हर मध्ये फेस केला आणि त्यानं देखील ठोकला एक षटकार. इब्राहिमचं पहिलं षटक आपण पाहिलं तर P1चं पहिलं षटक. धावा त्यानं खर्च केल्यात 15. एकही विकेट त्याला मिळाली नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस. मसला टीमची ओपनिंग जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर ओव्हर नंबर 2 साठी टीम जुईचा आणखीन एक उभरता सितारा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. दानियाल बॉलिंग मार्क वरती आलाय. यावेळेस फुल टॉस बॉल त्याच्यावरती चढवलंय आक्रमण. अंपायर सरांचा इशारा नो बॉलचा. चेंडू जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलाउद्दीनच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पहिलाच बॉल अति उंची असलेला अंपायर सरांनी दंडित केला. नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय आणि इथे फ्री हिटची संधी पुन्हा एकदा बॅटर सलाउद्दीनला. इथे हाफ ट्रॅकर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणार राहिलाय. बॅट्समनला बेट करून निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू जरूर होता. अप्रतिमरित्या हाताला देखील गेलाय. बॉलर दानियाल पहिला चेंडू अंपायर सरांनी नक्कीच दंडित केलं परंतु कमबॅक देखील चांगला राहिला त्याच्या माध्यमातून. धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम मसला. इथे देखील त्याच पद्धतीचा चेंडू इथे पाहावं लागेल. यस इट इज अ फेअर अँड लीगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू आलेत डॉट. इथे फुल टॉस बॉल त्याच्यावरती देखील चढवलं गेलंय आक्रमण. बॅटर सलाउद्दीनचा वार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार सरपंच चषक 2024 चा षटकार. यावेळेस कव्हर्सला आणखीन एक फटका पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक जजमेंट जरूर चांगली केली गेली होती परंतु लास्ट मोमेंटला ही झेल ड्रॉप केली जाते. थोडी दुखापत पाहायला मिळते खेळाडूला. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
वन बाउन्स होईल, सीमारेषा फरार, धावा मिळतील, 4 आलाय चौकार. नक्कीच अंपायर सरांच्या माध्यमातून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम घेतला जातोय. थोडं अंपायर सरांना रेफर केलं जातोय, इथे चेक केलं जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. लीगल अँड फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे, तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे संपला. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 34 धावा धावफलकावरती. जुई विपक्ष मसला हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना, एक अप्रतिम दर्जाचा आयोजन आपल्याला दाबलभाषा क्रिकेट क्लबच्या वतीने पाहायला मिळते. सरपंच चषक 2024चा हा थरार स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. एक अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि नियोजन नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं दाबलभाषा क्रिकेट क्लबच्या वतीनं. महाड तालुक्यामध्ये या टीमने देखील खूप सारं क्रिकेट खेळलंय आणि एक मोठी टीम आणि मोठ्या दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आज या मैदानावरती पाहायला मिळतंय. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. यावेळेस फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीवरती स्वार होताना पाहायला मिळतात. बॉलर आपल्याला पाहिला तर अब्दुल ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्क वरती आलेत.
चांगलं षटक अद्याप पटवलं जाते त्यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा जरूर आल्या, परंतु आता धावसंख्येला इथे ब्रेक लावलं जातंय. इथे देखील एक फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू जाऊन आदळला पायांवरती, सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाय स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती केली जाईल ऍड. हे एका धावेच्या सहाय्याने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 38 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ ते संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडूंचा खेळ. तर अंपायर सरांचा इशारा येतोय नो बॉलचा. सर डिक्लेअर स्वरूपाची पण धाव आहे का? तर या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. त्यावेळेस पोलचा फटका मिस टाइम राहिलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ ते संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस. नक्कीच फियोनिक्स एव्हिनेशन अकॅडमी मसला विपक्ष टीम जुई या दोन टीमच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. टीम फियोनिक्स एव्हिनेशन अकॅडमी मसला या टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. 3 षटकांचा आपण खेळ पाहिला. 3 षटकांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
चांगली बॅटिंग अद्याप मैदानाच्या आतमध्ये राहिले. ओव्हर नंबर 4 ला होते ते सुरुवात. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होताना पाहायला मिळतोय. तला ओव्हर नंबर 4 पहिल्या 3 ओव्हर मध्ये आल्यात धावा 40. इथून पाहायला गेलं तर अजून 15-20 धावा जमवणं गरजेचं. या खेळपट्टीचा विचार केला गेला तर खूप साऱ्या धावा या खेळपट्टीवरती 4 षटकांच्या मोबदल्यात जमवल्या जातात. तर ओव्हर नंबर 4 ला इथे सुरुवात होते. तला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी सलाउद्दीन आणि हुझैफी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. ते पाहावं लागेल परंतु इथे थांबवलं गेलंय. तर हा आला डॉट बॉल ओव्हर नंबर यावेळेस स्लोवर 1 हाताला गेला. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या सहाय्यानं बऱ्याच उशिराने कवयीना धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलाउद्दीनचा हा क्लासिकल फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. तर यापुढील होणारी मॅच महाड विपक्ष मानगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. आपण रेडी राहायचं आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 47 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस देखील फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय आणखीन एक क्लासिकल चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर टीम मसलाची इथे 50 कंप्लीट केले जाते. टीमची 50. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात. अजूनही या इनिंग मध्ये 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतर होणारा सामना महाड विपक्ष मानगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. इथे अंपायरांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ही देखील केली जाईल ऍड. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. नक्कीच रेफर केलं जातंय इथे बॉलिंग करणाऱ्या टीमनं. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक करून नक्कीच एक चांगला डिसिजन एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. अस्लान पल्लवकर महाड युनायटेडचे कॅप्टन आपण संपर्क करायचा आहे व्यासपीठावरती. इब्राहिम 11 महाड टीम कॅप्टन अस्लान पल्लवकर याचं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत आणि सत्कार केलं जाईल. या अस्लान आपणास विनंती करण्यात येते की आपण यायचंय. आपलं स्वागत सत्कार केलं जातं या स्पर्धेच्या दरम्यान. तर अदनान यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातंय.
अर्सलान पल्लवकरचं एक मोठा खेळाडू, मोठ्या दर्जाचा खेळाडू, मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या महाडचं नाव त्यानं नक्कीच संपूर्ण रायगड भरात प्रसिद्ध केले. असा अर्सलान पल्लवकरचं इथे स्वागत केलं जात आहे. तर सन्माननीय अजीज पोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अर्सलान यायचं टॉस साठी पण यायचं आपण. यापुढील होणारा सामना इब्राहिम 11 महाड विपक्ष मानगाव. तर टॉस केला जाईल. सन्माननीय अजीज पोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. थर्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ही देखील टीमच्या टोटल मध्ये केली जाईल ऍड. हे एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तर टॉस केला जातोय इब्राहिम 11 महाड विपक्ष मानगाव. अजीज पोरे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. न्यूज फ्रॉम टॉस का बॉस. टॉस विन बाय टीम इब्राहिम 11 महाड अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. मसला विपक्ष जुई. टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय. स्लोवर वन पिक केला. या बॉलला देखील पाठवून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलाउद्दीनने ठोकलाय. आणखीन एक षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 58 या आकड्यावरती. काय कमालीची बॅटिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये. सलाउद्दीन आज प्रभावित करतोय या मैदानावरती. इथे देखील हेलिकॉप्टर उडवायचा होता पण लँड होण्याआधीच क्रॅश झालाय. तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव पाहायला मिळतात 58 आणि 59 धावांचे इथे टार्गेट सेट केले गेले टीम जुईसाठी. तर एजाज आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क करायचा. एजाज आपण संपर्क करायचा आहे. तर वणीगावचे दोन वरिष्ठ आपले काका तिथे पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील या क्रिकेट दाबोल बादशाह क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. आपण पाहायला गेलं तर क्रिकेट वरती खूप सारं प्रेम आणि आपल्या ह्या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू दे त्या पाहण्यासाठी ते तिथे नक्कीच हजेरी लावतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि पाहायला गेलं तर दाबोल बादशाह क्रिकेट क्लब या क्लबच्या वतीनं आपलं देखील स्वागत आणि सत्कार केला जाईल. यायचं आपण आपणास विनंती करण्यात येते की आपण या व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. तर इब्राहिम 11 महाड या टीमचा सलमान चिपलूणकर एक हार्ड हिटर बॅटर आपला देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत आणि सत्कार केला जातोय. आपण यायचंय सलमान. तर त्यांचा सत्कार सन्माननीय इजाज भाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सलमान चिपलूणकर आपण यायचंय. आपलं देखील स्वागत आणि सत्कार केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. आपण पाहताय दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चे एक अप्रतिम पर्व. उमेरजी इसाने आपण देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेदरम्यान स्वागत आणि सत्कार केला जाईल. तर त्यांचा सत्कार सन्माननीय शाह खालिद भाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल.
तर सलमान चिपळूणकर आपण देखील यायचं, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागताने सत्कार केला जाईल. सन्माननीय इजाज यांच्या शुभ हस्ते आपला स्वागताने सत्कार केला जाईल. तर सलमान तर सलमान चिपळूणकर याचा इथं स्वागताने सत्कार केला जाते. इब्राहिम 11 महाड या टीमचा हार्ड हिटर बॅटर, एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, आणि त्याचं देखील या स्पर्धेदरम्यान स्वागताने सत्कार केला जाते. तर या पुढील समालोचनासाठी आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडले जातील या गावचा एक गोड आवाज अर्थात एजाज सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थैंक यू परचान सर. अपन आप सुन रहे थे एक मधुर आवाज, एक गोड आवाज प्रशांत तांबे सर के माध्यम से. फैजान फैजान माटवनकर एक अच्छा टूर्नामेंट यहाँ पे ऑर्गेनाइज, और पंदेरी के मोहसिन हफीज साहब और सद्दाम हफीज साहब भी यहाँ पे आ जाइए. दाभोल बादशाह के उनका स्वागत किया जाएगा, सम्मान किया जाएगा, और उनके सम्मान के लिए हमारे आसिफ भाई माटवनकर खड़े हैं. इससे पहले हम तीसरे दिन का जो आवाज सुन रहे थे प्रशांत तांबे सर, एक मधुर आवाज, एक मीठा आवाज, एक अच्छा मैच चलता हुआ सरपंच चषक 2024 का ये तीसरा दिन और तीसरे दिन का तीसरा मैच. मोहसिन हफीज साहब का यहां पे सम्मान किया जा रहा है. एक अच्छा टारगेट 58 रनों का यहां पे खड़ा किया है मसला ने जुई के सामने. बॉलर ने भाई एक एक्स्ट्रा प्लेयर यहां पे भेज दे, और मसला की तरफ से पहली गेंदबाजी करेंगे उमेर. अब यहां पे देख रहे एक अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया यहाँ पे दाभोल बादशाह ने, सरपंच चषक 2024, जिसका पहला प्राइज होगा 40,000 और दूसरा प्राइज होगा 20,000, तीसरा प्राइज होगा 10,000 और चौथा प्राइज होगा 5,000. और एक खूबसूरत सी चमचमाती हुई ट्रॉफियां यहां पे. चलते हैं मैच की तरफ. उमेर एक लंबा रनअप गेंदबाजी करेंगे दानियाल के लिए. पटकी हुई गेंद थी, उतनी ही अच्छी गेंद, और ये अंपायर का इशारा, आउट. जुई को लगने वाला पहला झटका दानियाल के रूप में. काफी दर्शक जुड़ चुके हैं हमारे साथ यूट्यूब लाइव माध्यम के नजरिए से. एक अच्छा मैच चलता हुआ, एक अच्छा मैदान यहाँ पे दाभोल बादशाह ने खड़ा किया है. बहुत काफी मेहनत की है बच्चों ने इस मैदान के लिए, तभी एक उभरता हुआ मैदान यहाँ पे आपको नजर आता हुआ इस दाभोल के गांव में. एक अच्छा टारगेट मैं कहूंगा मसला टीम ने यहाँ पे एक चैलेंज दिया है जुई के लिए. मैं आपको बता दूं पहले दिन, दूसरे दिन और तीसरे दिन की शुरुआत है. एक पिच ऐसी पिच है जहां पे एक चेस, एक बड़ा टारगेट भी चेस हो सकता है.
जुई विरुद्ध फिनिक्स एविएशन एकेडमी मसला के दरमियान मैच चलता हुआ। गेंद गेंद उड़ाइए, गेंद सीमा रेखा पार, षटकार। तेज तर्रार हवा चलती हुई मैदान पर, इस हवा की मदद से ये गेंद सीमा रेखा पार होती हुई हमारे दाभोल बादशाह के सभी खिलाड़ियों से गुजारिश, एक अपील कि आप मेहरबानी करके बाउंड्री लाइन के बाहर लाइनमैन का काम अंजाम दीजिए ताकि मैच खेलने में आसानी हो। उमेर स्ट्राइक पर होंगे जहूर, अगली गेंद उमेर की, जहूर के लिए उतनी अच्छी गेंद, हल्की सी अपील नहीं, लेकिन अंपायर की बाहें खुलती हुई गेंद हल्की सी बाहर दिशा भटकती हुई वाइड की दिशा में, इस वाइड की मदद से स्कोर में इजाफा, स्कोरबोर्ड पर लगता हुआ 7 रन। अगली गेंद और उसे उड़ाया, गेंद सीमा रेखा पार, एक दमदार षटकार। बैट को लगते ही गेंद सीधी सीमा रेखा पार। जहूर भी एक अच्छे बल्लेबाज, जुई की तरफ से खेलते एक अच्छे बल्लेबाज है। एक अच्छा मैच यहां पे चलता हुआ। मैं फिर से एक बार अपील करना चाहूंगा दाभोल बादशाह के खिलाड़ियों से कि मेहरबानी करके बाउंड्री के बाहर अब अपना काम अंजाम दीजिए ताकि मैच खेलने में आसानी हो। सभी खिलाड़ियों से अपील करूंगा मैं। स्कोरबोर्ड पर लगता हुआ 2 अंकों में 13 रन। अगर जीतना है तो काफी सारी मेहनत करनी पड़ेगी। क्रिकेट में मेहनत करोगे तो कामयाब बनोगे, क्योंकि क्रिकेट एक ऐसी चीज है जिसके आखिरी गेंद तक मेहनत करना सफल होगा। आपको अगर सफल होना है तो मेहनत करनी पड़ेगी, मैदान पर जूझना पड़ेगा। फिर से एक बार उमेर गेंदबाजी करेंगे जहूर के लिए, अगली गेंद लेकर, पटकी हुई गेंद थी, बाहर की तरफ गेंद, दिशा भटकती गेंद, अंपायर की बाहें खुलती हुई इशारा बताती हुई वाइड। इस वाइड की मदद से स्कोरबोर्ड में इजाफा, स्कोर होता हुआ 14 रन। एक विकेट के नुकसान पर 14 रन। एक अच्छा मैच देखने को मिलता हुआ यहां दर्शकों को। फिर से एक बार उमेर गेंदबाजी करेंगे, एक लंबा रन अप, पटकी हुई गेंद, उसे खेला है लेकिन ये गेंद डिक्लेयर जोन में जाएंगी। डिक्लेयर क्षेत्र में 1 रन, इस 1 रन से संतुष्ट, स्कोर में इजाफा, स्कोर होता हुआ 15। सेकेंड इनिंग की पहली ओवर जारी। फिर से एक बार उमेर बॉलिंग मार्क पर गेंदबाजी करेंगे जहूर के लिए। जहूर भी एक अच्छे बल्लेबाज, उमेर भी एक अच्छे गेंदबाज। देखते हैं क्या कमबैक करते हैं अगली गेंद पर, और उसे उड़ाया, गेंद सीधा सीमा रेखा पार, षटकार। क्या बल्लेबाजी देखने मिलती है यहां पर जहूर के बल्ले से, वाह। इस छक्के की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर लगता हुआ 21 रन। पावर प्ले का पहला ओवर। चलिए मैच की तरफ, अगली गेंद उमेर की जहूर के लिए, फिर से एक बार पटकी हुई गेंद और उसे उड़ाया, सीधा सीमा रेखा पार, दमदार षटकार। इस ओवर के खात्मे पर पावर प्ले की पहली ओवर का फायदा उठाते हुए जुई ने बनाए हैं 27 रन। दोनों टीमों को मेहनत करनी पड़ेगी, जूझना पड़ेगा। अगर जीतना है तो जूझना तो पड़ेगा। हमारे दाभोल बादशाह के सभी खिलाड़ियों से मैं गुजारिश करूंगा कि आप मेहरबानी करके अपना काम अंजाम दीजिए ताकि यहां पे मैच खेलने में आसानी हो।
आपसे मुअद्दिबाना गुजारिश। और हमारे दाभोल खलाटी से आए हुए मालिक डांगे, उनका भी हम वेलकम कहते हैं, स्वागत कहते हैं, खुशामदीद कहते हैं। अब उसके बाद बॉलिंग मार्क पर होंगे दूसरे गेंदबाज मसला की तरफ से। पहली ओवर उमेर काफी महंगे साबित हुए, पावर प्ले की ओवर में 27 रन खर्च किए अपनी गेंदबाजी में। अब होंगे आसिम। स्ट्राइक पर होंगे अब्दुल एक अच्छे ऑलराउंडर के नाम से जाने जाते हैं। जुई की तरफ से अगली गेंद आसिम की, लेग स्पिन गेंद, एक अच्छी स्पिन करते हुए गेंदों को हवा में घुमाते हुए आसिम, एक नफी तुली गेंद। फिर से एक बार आसिम, लेग स्पिन करते हुए गेंद, अच्छी गेंद, उसे फॉलो थ्रू में फॉलो किया गेंद को, वही दबोचा गेंद को। क्या गेंदबाजी, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी करते हुए आसिम मसला की तरफ से। अगर मसला को जीतना है तो एक अच्छी गेंदबाजी करनी होगी, और अगर जुई को जीतना है तो एक अच्छी बल्लेबाजी का शानदार नजारा दिखाना होगा दर्शकों को। देखते अगली गेंद की तरफ चलते हैं। आसिम एक लेग स्पिन गेंदबाज, और एक गेंद उड़ाई है, गेंद जाती हुई सीधा फील्डर के हाथों में, और एक अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा करते हुए यहां पर एफजे बिल्डर ट्रॉफी शूटिंग बॉल 2024 आयोजित महाड़ गंधारी ग्राउंड महाड़ पर होने वाला टूर्नामेंट, उसका पहला प्राइज होगा 10,000, दूसरा प्राइज होगा 5,000, और उसकी इंटर फी होगी 1,000, और बेस्ट शूटर के लिए यहां पे इनाम से नवाजा जाएगा, और बेस्ट नेटर के लिए इनाम से नवाजा जाएगा। और ये आज और कल के दरमियान ये टूर्नामेंट होगा। उसके रूल्स 3 पास गेम होंगे। अब अब्दुल की जगह संभालने जुई की तरफ से इब्राहिम। उतनी क्या गेंदबाजी का नजारा देखने मिलता है यहां पर आसिम के, और रनआउट का खतरा हो सकता था। अपील, जोरदार अपील, लेकिन अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई असर नहीं। 1 रन आसानी से मुकम्मल, 22 के रूप में मिलता हुआ 1 रन। इस 1 रन की मदद से स्कोर होता हुआ 28 रन। मैं मानगांव के नदीम परदेसी और रिहान इनका स्वागत के लिए बुलाना चाहूंगा मैं स्टेज पर। वो मेहरबानी करके यहाँ पे स्टेज पे आ जाए। अगली गेंद आसिम की, क्या गेंदबाजी देखने मिलती है आसिम के, लेग स्पिन गेंदबाज, इन स्विंग आउट स्विंग गेंद करते हुए थोड़ी सी गेंद दिशा भटकती गेंद, अंपायर का इशारा वाइड। इस वाइड की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर होता हुआ 29 रन। पहली ओवर में 27 रन खर्च किए थे, उसके बाद क्या गेंदबाजी, क्या कमबैक मसला की तरफ से देखने को मिलेगा। उतनी ही अच्छी गेंद, लेकिन डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई, अंपायर का इशारा 1 रन। इस 1 रन की मदद से स्कोर होता हुआ 30 रन। आखिरी गेंद आना बाकी, इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। अगली गेंद, और उसे खेला है ऑफसाइड की दिशा में, गेंद सीमा रेशा पार, षटकार। इसी तरह 2 ओवर के
इख्तिताम पर स्कोर होता हुआ 36। अब 12 गेंदे और 23 रनों की जरूरत। 12 गेंदे और 23 रनों की जरूरत। क्या बल्लेबाजी की है जहूर ने। अभी तक उन्होंने 5 छक्के मैदान पर जड़े। अगली गेंद सलाहुद्दीन, सामना करेंगे अब्दुल। स्लो लाइन की गेंद थी, समझ नहीं पाए उस गेंद को। इब्राहिम समझ नहीं पाए इस गेंद को। स्क्रीन पर यहां पर रिप्लाई दिख रहा है। इब्राहिम 0 पर आउट होकर पवेलियन की तरफ लौट चुके थे। अगली गेंद और उसे उड़ाया है, गेंद हवा में और कैच छूटा, मैच छूटा। अब स्ट्राइक पर होंगे जहूर। क्या बल्लेबाजी करते हुए जहूर अपनी टीम के लिए। 5 छक्के मार चुके हैं अभी तक जहूर। देखते हैं अब सलाउद्दीन का सामना करेंगे जहूर। अगली गेंद स्लो लाइन की गेंदें फेंकते हुए कुछ समझ नहीं पा रहे जहूर उस गेंदों को। एक अच्छा मैच चलता हुआ यहां पर जुई विरुद्ध मसला के दरमियान। फिर से एक बार सलाउद्दीन जहूर के लिए उड़ाया उड़ाया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए। क्या बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी। समंदर को क्या गम है बता भी नहीं सकता। समंदर को क्या गम है बता भी नहीं सकता। पानी बनकर आंखों में आ भी नहीं सकता। चलिए अगली गेंद, लेकिन ये गेंद जाएंगी डिक्लेयर क्षेत्रों में 1 रनों के लिए। इस 1 रन की मदद से स्कोर कार्ड में इजाफा। स्कोर बढ़ता हुआ 44, डबल अंकों में 44। फिर से एक बार सलाउद्दीन, गेंद करने के जहूर के लिए भटकती गेंद, काफी लेग साइड की दिशा में गेंद। अंपायर का इशारा वाइड। इस वाइड की मदद से फिर से एक बार स्कोर में इजाफा। 45 रन स्कोर बोर्ड पर और +1 46। हेलो हेलो। हमारे साथ साउथ अफ्रीका से अखलाक भाई खोपटकर भी जुड़ चुके हैं। उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। काफी दर्शक जुड़ चुके हैं। अब 6 गेंदें और 13 रनों का लक्ष्य। देखते हैं किसके हो पक्ष में होगा यह मैच। 13 गेंदे, 6 गेंदे 13 रनों का लक्ष्य किसके हक।
6 गेंदे और 13 रनों की जरूरत। लाइव हमारे साथ हमारे अखलाक भाई जुड़ चुके हैं साउथ अफ्रीका से, उनको हम देख रहे हैं और वो भी हमारी मैच का मजा ले रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया आपका। 46, 6 गेंदे 13 रनों का लक्ष्य, 6 गेंदे 13 रन। बॉलिंग मार्ग पे होंगे यूसुफ और स्ट्राइक पर होंगे इब्राहिम। एक अच्छा मैच देखने को मिलेगा यहां पे दर्शकों को। देखते हैं मैच की तरफ। अगली गेंद यूसुफ के, एक अच्छी गेंद वहां पे थोड़ा पानी लेके जाए। थोड़ी इंजरी हुई है बैट्समैन की।